तर नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत प्राइस आणि कॉस्ट याच्यामधला डिफरन्स काय आहे हे आपण शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो सेल आहे तो कसा वाढेल. आणि एखादा कस्टमर आला तुमच्याकडे आणि बोलला की प्राइस खूप आहे तुमच्या प्रोडक्टची, सर्व्हिसची, तर त्याला उत्तर कसं द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचा कस्टमर जो आहे तो बोलला की प्राइस खूप आहे, तर तुम्ही त्याला सांगायचं आहे की ठीक आहे, बाकी काही प्रॉब्लेम आहे का. तर कस्टमर बोलेल नाही, फक्त प्राइस जास्त आहे. तर बोलायचं ठीक आहे, प्राइस जास्त आहे ना, कॉस्टची तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. तर तो कस्टमर जरासा कन्फ्यूज होऊन जाईल की कॉस्ट आणि प्राइस सेमच असतं ना, असा अनेकांचा भ्रम असतो. पण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, त्या इथे आपण समजून घेऊया. तर प्राइस, फॉर एक्झाम्पल मी जीन्सचं उदाहरण घेत आहे. तर एक जीन्स आहे, तो कस्टमर घ्यायला गेला, त्याला पडले 800 रुपयाला. ओके. आणि एका वर्षात त्या जीन्सची जी काही क्वालिटी आहे ती खराब झाली आणि त्याचा कलर गेला, ती फाटली किंवा लूज झाली, मग वापराविषयी पण नाही वाटली आणि पडून राहिली. आणि एका वर्षासाठी त्यांनी स्पेंड केलेले आहेत 800 रुपये. ओके. सो ही त्याची कॉस्ट झाली. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये काय आपल्याला बघायला मिळतं आहे की त्याच कस्टमरने 2000ची जीन्स घेतलेली आहे, चांगल्या क्वालिटीची घेतलेली आहे आणि त्याने ती जीन्स 8 वर्ष वापरलेली आहे, 8 वर्ष चांगली टिकून राहिली. तो आनंदाने ती जीन्स घालत होता आणि चांगल्या कंडिशन मध्ये होती. सो बेसिकली बघायला गेलं तर एक 2000ची महागडी जीन्स घेतली आहे, पण त्याला 8 वर्ष त्याने ती टिकून ठेवलेली आहे. 8 वर्ष टिकलेली आहे. 2000ला 8 वर्ष म्हणजे 8 ने डिवाइड केलं तर 250 येतात, म्हणजे वर्षाला त्याचे 250 लागू होतात. आणि त्याने जी स्वस्त जीन्स घेतलेली होती त्याला 800 रुपये वर्षाला लागत होते. सो कॉस्ट इथे झालेली आहे, जी स्वस्त जीन्स होती वर्षाला 800 रुपये आणि जी महागडी जीन्स होती तिला वर्षाला 250 रुपये लागत आहे. त्यामुळे त्याचा किती नफा होत आहे हे तुम्ही विचार करा आणि त्या कस्टमरला ते सगळं पटवून द्या. सो अशा तऱ्हेने तो कस्टमर जो आहे तो तुमच्या बाजूने वळून येईल आणि तुमचा सेल क्लिअर होऊन जाईल. आणि अशाने काय होईल तर जो कस्टमर आहे, बघा आपला पण हा अनुभव सांगतो की कस्टमर प्राइस विसरतो कालांतराने, पण तो जी बॅड क्वालिटी आहे, त्याची बॅड चॉईस आहे, ही तो विसरत नाही. हे आपण बघितलेलं आहे.